वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आहोत सोमनाथ प्रकल्प, जो मूळ तालुक्यात आणि डिस्ट्रिक्ट चंद्रपूरमध्ये आहे. बाबा आमटेंचा हा प्रकल्प आहे. मागच्या भागात आपण मानवनिर्मित बंधारे आणि तळी कशी काय निर्माण केलेली आहेत या प्रकल्पाने ते बघितलं. ह्याच्यात बघू आपण शेतीमध्ये यांनी काय प्रयोग केलेले आहेत आणि काय डेव्हलपमेंट केलेली आहेत. तर चला आपण आता ते बघूया. किती वर्ष तुम्ही होता इथे आणि आपलं नाव काय? रमेश क्षीरसागर माझं नाव. हां हां. आणि 50 वर्षापासून आनंदवनला आहो. आता तिथून आनंदवनहून आता इथे सोमनाथ म्हणून आलो मी इथे. हां हां. आणि मग इथे काय तुम्ही काय करता? इथे कार्यकर्ता म्हणून काम करतो. कार्यकर्ता म्हणून? हो. इथे मग काय टाईपचं काम असतं इथे? इथे बाकी जे छोटं मोठं काम आहे हे सगळं भोजन व्यवस्था, पाहुणे हां हां हां. आणि बाकी किरकोळ कामं सगळे. अच्छा अच्छा अच्छा. आणि आता पर्यटक यायला कधी सुरुवात होते? साधारण पुढच्या महिन्यात सुरुवात होईल. हो, पुढच्या महिन्यात. अच्छा. मार्चपर्यंत ते मार्चपर्यंत चालतं सगळं. ओके ओके. थँक्यू साहेब. मी योगिनी पाटील. मला इथे आता जवळपास 6-7 वर्ष झाले मी काम करते. आम्ही माझ्यासारख्याच आजूबाजूच्या गावातून पण काही मुली आल्या आहेत, त्या पण काम करतात. एक भूषण म्हणून मुलगा आहे जो जळगावचा आहे आणि तो इथलं सगळं मॅनेजमेंट बघतो. आनंदवन बघितलं असेल तर कुष्ठरोगावर बरंचसं काम तुम्हाला तिथं दिसतंय. हेमलकसा आपण बघितलं तर तिथे आदिवासी लोकांचं पुनर्वसन किंवा शिक्षण, त्यांच्यावर बाकीच्या ज्या काही गरजा आहेत त्याच्यासाठी तिथे काम सुरू झालं. मुख्यत्वे हा सगळा धानाचा पट्टा. धान म्हणजे तांदूळ इथे खूप मोठ्या प्रमाणात होतो. तर आजूबाजूचे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात तांदूळ इथं घेतात. म्हणजे मूल तालुका जो आहे तिथून महाराष्ट्रभरात तांदूळ जातो सगळीकडे. पुणे, मुंबई असेल, हैदराबाद, बँगलोर तिकडेही जातो. म्हणून पुण्याची संस्था आहे. त्यांनी काही देशी वाण जपून ठेवण्याचं काम, मोठं काम केलं आणि ते करतात. त्यांच्याकडून काही जाती तांदळाच्या घेतल्या होत्या की ज्या आपल्या पारंपरिक जाती होत्या. अशा 55 जाती आपण त्यांच्याकडून घेतल्या आणि त्या 55 जातीचं एक प्रयोगात्मक रूप इथे आधी केलं की आधी थोडं लावून बघितलं. 100 ग्रॅम पहिले लावून बघितलं. त्यांचे सगळे ऑब्झर्वेशन्स आपण घेतले की कोणतंही केमिकल खत न मारता ह्या सगळ्या वातावरणात नैसर्गिक याच्यात ते कसं वाढतं आहे, या सगळ्या वातावरणात ते वाढतंय का, त्याला काय कंडिशन्स आहेत, या सगळ्या गोष्टींची ऑब्झर्वेशन दर 15-15 दिवसाला घेतली जातात. माझी जी सगळी टीम आहे, मी तुम्हाला काल पण म्हटलं, ते सगळे हे ऑब्झर्वेशन्स आम्ही सगळे घेतो, अनालिसिस करतो. जी काही जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्या जातींबद्दलची, कारण ह्या सगळ्या पारंपरिक जातीत. लुडकूस आणि लुडकी, मोठी लुची, लाल लुची ही नावं तांदळाची आहेत जी आपल्याला माहितीच नाही. आणि हे आपला तांदूळ आहे. आणि हे मी फक्त तांदळाचं सांगितलं. असं गव्हाचं पण आहे, असं भाज्यांमध्ये आहे, वालाचे असंख्य प्रकार आपल्याकडे आहेत. सो हे संवर्धनाचं काम करण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. तुम्ही प्लॉटवर जाल तर तुम्ही बघितलं जंगल आहे आजूबाजूला सगळं. तर इथे जशी माणसं आहेत तसं इतर जैवविविधतेतले इतर घटक खूप जास्त आहेत. तुम्ही बघितलं असेल, कालच मी तुम्हाला सांगत होते की तिकडे जाताना जरा सांभाळून जा. किंवा जंगली झाडांचे खूप प्रकार आहेत जे हे जंगल जिवंत आहे असं म्हणतात, कारण खूप सॅपलिंग्स अजूनही तयार होतात. तर कुठेतरी ज्या लुप्त होणाऱ्या जाती आहेत किंवा आपलं हे जे म्हणजे जसं मी धानाचं बोलले, तांदळाचं बोलले की ह्या पारंपरिक जाती संवर्धन झाल्या पाहिजे, तसं हे पण आहे की जंगली जाती ज्या आहेत वृक्षांच्या, म्हणजे झाड लावतो आपण, आपल्याला खूप छान वाटतं की अरे मी आज वृक्षारोपण करून आलो, पण नक्की तू कोणतं झाड लावलं हे विचारलं तर आपण ब्लँक होतो त्यावेळेसाठी. तर म्हणजे निदान की तुम्ही जर झाड लावताय बेसिक, की तुम्ही कोणतं झाड लावताय, ते नेटिव्ह आहे का. नेटिव्ह एवढ्यासाठी की त्याच्यावर जैवविविधता खूप लवकर आणि खूप चांगल्या पद्धतीने फुलते आणि त्याचा खूप अनेक उपयोग आहेत नेटिव्ह लावण्याचं आपल्या. तर ते एक बेसिक गणित समजून घेतलं पाहिजे फक्त, की वृक्ष लावताना आपण कोणतं वृक्ष लावलं पाहिजे. अनुभवलं तर वड आणि पिंपळावर तुम्हाला असंख्य पक्षी दिसतात आणि तेच एखादी फॉरेन व्हरायटी घ्या की त्याच्यावर काही वेळेस काहीच नसतं. तर हे का होतं, तर वर्षानुवर्ष अडॅप्ट व्हायला खूप काळ जातो. ते झाड वाईट आहे का, तर नाही, कोणतं झाड वाईट नाही आहे, पण त्याला अडॅप्ट व्हायला आपल्या मातीत खूप काळ जातो. तर हा फरक खूप पडतो. म्हणजे त्याच्यामध्ये अजून टेक्निकली खूप गोष्टी आहेत, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हा फरक आहे. तर
महिन्यात कोणत्या झाडाला फ्लावरिंग येतं, फ्रुटिंग कोणत्या महिन्यात येतं, इथं किती जाती आहेत, त्यानुसार आमची टीम जाते, त्याचं सीड कलेक्शन करते, त्याची रोपं तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते पेरिफेरीला त्याचं प्लांटेशन करतो. त्यातला काही भाग विक्री करतो, कारण नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. हा सगळ्या गोष्टी करताना म्हणजे हात खूप गरजेची असतात सगळी, त्यामुळे निदान जी काही झाडं लावण्याचा जो काही खर्च येतो तो त्यातून निघावा यासाठी बेसिक त्याच्यातला एक भाग विक्रीसाठी ठेवतो. अजूनही जंगली झाडं तशी आपण खूप घराजवळ लावत नाही, त्यामुळे त्याची अजून जागरूकता होणं प्रयत्न चाललाय की लोकांना आणखीन त्याची माहिती मिळावी आणि त्यांनी ती झाडं लावावीत आपल्या घराच्या आजूबाजूला. तर नेटिव्हची आपण एक नर्सरी करतोय की जिथे अशी जंगली झाडांची तुम्हाला अनेक रोपं अगदी 6 महिन्यापासून तर 3, 4, 5 वर्षापर्यंतची पण रोपं तिथे आहेत की 3 वर्षापर्यंतची, की आम्ही काही रोपं तिथे ठेवली आहेत. काही रोपं काही काळानंतर आपण ती लागवड करतो आपल्याच परिसरात. काही लोकांना ती हवी असतील तर आपण त्यांनाही ते देतो, जर बीजाही हवी असेल तर बीज देतो किंवा रोप असेल तर रोप देतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण ती नर्सरी पण तिथे करतोय. यामुळे होतं असे की एक मुख्य उद्देश हा होता की आजूबाजूची जी गावातली युवक आहेत, म्हणजे आता मी जसं म्हटलं की माझ्या ज्या 3 मैत्रिणी आहेत त्या आजूबाजूच्याच गावातल्या आहेत, आणि हे सगळं प्रकल्प म्हणजे हा सगळा प्रयोग जेव्हा सुरू होता ते आमच्याकडे आले आणि आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही याच्यात कराल का, आणि आज त्या पण 3 वर्ष झाले आमच्यासोबत काम करतात. तर हे एक यश आहे. त्याचं नाव आहे अर्जुन वृक्ष. मेडिकल मधून जे आपण हार्ट साठी अर्जुनारिष्ट जे घेतो तर याच्या सालेचीच पावडर राहते ती. अर्जुन वृक्ष इतकं महत्वाचं झाड आहे. त्याचं झाड तुम्हाला ओढ्या किनारी किंवा नदी किनारी दिसल, असं जंगलामध्ये ते त्याचं दिसतच नाही, कारण कब्बी त्याचं वजनी असतं. ऐनाचं झाड असते ना, त्या बियासारखंच बी असते, असं चौकोनी बिया. ते हव्यानं काही उडून जात नाही किंवा पशुपक्षी नेत नाही, त्यामुळे ते जागच्या जागेवरच त्याचे रोप होतात, पण जंगलात काही दिसणार नाही. ते नदी किनारी. पण हा वर्षातून एकदा पूर्ण सुकून जातो हा वृक्ष अर्जुन? नाही. तर याच्या बियापासून मुळापर्यंत हे पूर्णतः औषधीचं झाड आहे. कुठाच्या विकारासाठी बियापासून तर मुळापर्यंत सर्व. इंद्रजव म्हणून जे मेडिकलमध्ये मिळतं तर याचंच बी राहतं कुड्याचं. आता आपला वैभव आला जाऊन, हे जे गोलपानं दिसतात ना, हे गोलपानं लाल कलरची फुलं आहेत, ते मुरुड शेंग लहान बाळांना तुम्ही द्यायचे ना मध्ये, मुरुड शेंग त्याचे आहेत. ही आधी मुंबईत पण असायची, हल्ली गायब झाली. तुमच्यासारखी माणसं मुंबईत राहायला आल्यावर ते झाड जाणारच ना पळून. आधी ते कलरफुल झाड फुलं आहेत ती, आमच्या शाळेच्या इथे केवढं, पण आता गायब झाली. काय म्हणतात त्याला, बाळंतपण. आमची गावठी भाषा सांगतो, बाळंतपण नॉर्मल व्हायचं की नाही जुन्या काळात. आता तर ऑपरेशन केल्याशिवाय जमतच नाही. तर ज्या कुणाला बाईला त्रास व्हायचा तर त्या आघाड्याची मुळी कमरेभोवती गुंडाळून ठेवायची, तर प्रसूती एकदम नॉर्मल होईल. ज्या कुणाचे दात किंवा हिरड्या दुखत आहेत त्यांनी ज्या आखाडीच्या काडीने दातून जर केलं तरी तुमच्या दाताला हिरड्याला आराम पडतो, असं त्या आघाड्याचं झाड आहे. आपण आता देवीला आम्ही खूप मस्त्या करायचे, पण आता तुम्ही मस्त्या करूच नाही देत लहान मुलांना, त्यामुळे काही लागत नाही, रक्त काही निघत नाही. जुन्या काळात मस्त करायचे, तर ते रक्त लागलं ते थांबवलं, त्याच्यासाठी याच्या पाल्याचा चुरगळून हे करायचं. याची पानं 3-4 आणि 3-4 याची बेलाची पानं, हे सगळं त्याचा अर्थ जरी पोटात घेतला तरी तुमची राहते. त्या शेंगाचं बी काढून ठेवायचं, मेथीच्या बियासारखं बी असते. तव्यावरती थोडंसं 2-3 थेंब तेल टाकायचं, तूप टाकायचं आणि त्या बिया थोड्या भाजून घ्यायच्या आणि बारीक बुक्की करायची. दुसऱ्या बाजूला दूध गरम करायचं, पाहिजे तेवढी पूड टाका, तर नेस कॉफी लावून ते थोडं थांबून द्या. याचं नाव आहे कुढा.
मेडिकलमध्ये कुठं जारिष्ट म्हणून मिळतं पोटाच्या विकारासाठी. तर याच्या बियापासून मुळापर्यंत हे पूर्णतः औषधीचं झाड आहे. कुडा तो पलीकडला त्याचं नाव आहे अर्जुन वृक्ष. मेडिकल मधून जे आपण हार्टसाठी अर्जुनारिष्ट जे देतो तर याच्या सालेचीच पावडर राहते ती. साठ 70 फूट खोल आहे ते विहीर. अशा विहिरी आपल्याकडे 17 विहिरी आहेत. प्रत्येक वसाहतीमध्ये विहीर तर दिलीच आहे, पण शेतामध्येही विहीर दिलेली आहे. आणि हेच ते मेस दिसतो ना इकडे. मेस पोळ्या करत आहेत का? इथे करतायत पोळ्या. रात्रीचं जेवण आता कोणीच नाही ना. ही शांती सदन म्हणून एक वसाहत दुसरी. तर लग्न झालेले लोक इकडे राहायचे. एका मकानामध्ये 4 खोल्या आहेत. 4 खोल्यांमध्ये 2 फॅमिली राहायच्यात. आणि इकडे पहा, आता डाव्याच बाजूला इकडे जंगली झाडं लावले होते. आंब्याची जंगली झाडं लावले होते. आणि त्यावरती नंतर मग दशेरी, हापूस, लंगडा, केशर सारख्या झाडांची कलमा केल्या. तर हे पहा, हेल्दी दिसतात जराशी. अशी बरीच प्रकारची झाडं आणि निरनिराळ्या प्रकारची झाडं, औषधासाठी उपयोगी असलेली झाडंसुद्धा ह्या जंगलात, सोमनाथच्या जंगलामध्ये मिळतात. 1200 एकरमध्ये यांनी हे काय हा चमत्कार करून दाखवलेला आहे. भरपूर भात शेती पण लावलेली आहे. भाज्या पण भरपूर प्रकारच्या भाज्या आहेत. ही कापसाची लागवड आहे. आपल्याला काय एवढा सगळा वेळ नव्हता की 1200 एकरमध्ये फिरून सगळ्या गोष्टीची माहिती घेण्याकरता. पण इथूनचं जे काय उत्पन्न होतं शेतीचं, ते हेमलकसा, आनंदवन इथे सगळीकडे पुरवलं जातं. आणि हे बाबा आमटेंचा हे जे प्रकल्प आहेत हे सेल्फ सफिशियंट झालेले आहेत या पिकांमधून. हे बघा, भाजीपाला पण बघा, किती प्रकारचा भाजीपाला इथे होतो. फ्लावरची भाजी पण आहे, सगळं काय इथे भरपूर मिळतं. यामध्ये सोया, भात, तूर, गहू, वांगी, पालक, मेथी, टोमॅटो, मुळा, मिरची असं सगळं मिळतं. आणि नंतर आमची ट्रिप संपली. मग ताडोबाला जाण्यापूर्वी आम्ही यांच्या सोमनाथ प्रकल्पाच्या कॅन्टीनमध्ये आलो. ते दुपारचं जेवण करण्याकरता. दुपारच्या जेवणाकरता होतं फ्लावरची भाजी. फ्लावर पण इथूनचाच होता. ऑर्गॅनिक पिकवलेला हा फळभाजी आहे तिथे. आणि भाजीची चव पण अतिशय उत्कृष्ट. आपल्याला लगेच फरक जाणवतो भाजीमधला, कारण हा ऑर्गॅनिक फार्मिंगचा भाजी आहे. डाळ होती, नेहमीप्रमाणे चपाती, भात, असं सुंदर असं हे जेवण होतं. आणि हे जेवण घेऊन मग आम्हाला पुढे निघायचं होतं ते ताडोबाला. निघण्यापूर्वी आम्ही सगळ्यांनी एक ग्रुप फोटो काढला काकांबरोबर. हा आमचा ग्रुप फोटो आहे. इथे बघा, जंगली जनावरं, जे माकडं पण दिसत आहेत. तर असा होता आमचा हा सोमनाथमधला प्रवास. थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.